वामन भोसले, वॉर्ड क्रमांक 9चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातर्फे मी हा युतीचा उमेदवार आहे आणि माझा प्रभाग क्रमांक 9. आज इथे आपण आता डोंगरीपाडा आपण मोठी डोंगरी केली आणि आता छोटी डोंगरी करून आपण जुईपाड्याकडे प्रचार माझी रॅली चालू आहे. आम नागरिकांचा प्रतिसाद कसा तुम्हाला भेटत आहे ह्याच्यावर पुढे दिसेल. खरोखर मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मी गोराई 2 काल योगीनगर जिथे जिथे गुजराती बांधव आहेत आमचे, त्या लोकांनी पण ह्यावर्षी ठाकरे ब्रँड चालला पाहिजे. ही मुंबई आहे, मुंबई टिकण्यासाठी ठाकरे ब्रँड आवश्यक आहे असं त्यांच्या तोंडातून गुजराती बंधूंच्या पण आणि इतर भाषिक पण, मराठी बंधू तर आमचे सगळे एकवटलेले आहेत. मराठी आणि मुंबईकर हे टिकले पाहिजे, त्यासाठी मराठी सगळेजण एकत्र झाले आहेत. या गोऱ्या गावात आलं. ह्या गोऱ्या गावात जवळजवळ म्हणजे आम्ही 10 वर्ष दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक होते, पण आम्ही बघतोय का अवस्था आहे तिथे. आणि मी त्यांच्या टीका करणारे, मला या विकास करायचा आहे आणि ज्या ज्या निदर्शनास गोष्टी येत आहेत गोऱ्या गावातल्या, मी जे कोणाला हे कमी लेखणार नाही, पण मी ह्या विजय नक्की होणार आणि ठाकरे ब्रँडचा महापौरला माझी एक नगरसेवक म्हणून साथ देणार आहे, एवढा मी मला विश्वास देतो. गोऱ्या गावामध्ये फिरताना एवढे वर्ष झाले, 40-50 वर्ष झाली आहेत, त्यांना अजून लाईटची व्यवस्था आत्ता आल्या. रोडची अवस्था आम्ही बघितली, मोठी डोंगरीमध्ये रोडची अवस्था नाही, त्यांना पाण्याची व्यवस्था नाही, त्यांना एक बाथरूम म्हणजे संडास बाथरूम शौचालय. आपण मुंबईपासून स्मशान, हिंदू स्मशानभूमी नाही आहे इथे, मराठी वस्ती आहे, हिंदू लोक आहेत, पण अजून स्मशानभूमी नाही. त्यांना लांब म्हणजे दामदारपाडा म्हणजे समुद्राक आहे, पण ह्या समस्या असून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आणि हा बेसिक आहे म्हणजे लाईट पाणी हे तुमचं एक हॉस्पिटल, एक आरोग्य. म्हणजे जर इकडे मला कालच एक मी क्लिप बघितली, इथे एक महिला जर तिला प्रसूतीकरण किंवा काय व्हायचं असेल तर ते बोटीत झालेलं आहे. तर मग जर इथे जर आमची जर व्यवस्था आरोग्य केंद्र वगैरे असतं, परत आरोग्य अंगणवाडी नाही मुलांसाठी इथे, शाळेचं म्हणजे म्युन्सिपाल्टीची शाळा तुम्ही बघितली असेल ती 7वी पर्यंत, घरपट्टीचा प्रॉब्लेम आहे, जातीच्या दाखल्याचा प्रॉब्लेम आहे. तर हे नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न ह्या गोऱ्या गावकऱ्यांसाठी मी करणार आहे. थँक्यू सर.